मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी व्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। तर मंडळी आज आहे शनिवार ना, चाललोय आम्ही असंच फिरायला ठरलं सगळ्यांचा। तर जाऊया। मेन उद्देश आहे आपला रानटी केळी असते त्याला काला बोलतात आपल्या याच्यात, तर ते नेमकी काढायला जातोय। भेटला तर ठीक आहे आणि नाहीच भेटला तर तुम्ही सगळा व्ह्यू बघा। आपण एकदम झकासाच्या ठिकाणी जाणार आहोत, तिकडून नेरळ पण वा खतरनाक दिसणार आहे। त्याचपूर्वी आज आहे खूपच पाऊस, हे बघा नुसते वॉटरफॉल आणि इकडं नेरळचा पाऊस हे बघा। तर मंडळी आपल्या सोबत आहे आपले नेहमीचे आपले अमर बंधू, तिकडं आहे स्वप्नील, नाही इकडं आहे आपला विनोद, सगळी ITI कंपनी आणि एक आहे आपला BCom वाला आहे। चला, आणि इकडं आहे छोटा इंजिनियरवाला ज्युनियर इंजिनियर। तर चला आपल्याला डायरेक्ट तिकडं त्या डोंगरावर जायचं आहे। तर चला आपली झाली आहे सुरुवात। तर हे बघा अशी पद्धतीने आमची गँग निघली आहे। आमचा छाता लेके, लेकिन उधर छाता बंद करेंगे मैं 101% बोलता है सब भिगने वाले। आणि आहे अशी आमची वाट। तर मंडळी ही आहे अशी आमची वाट आणि बघा असे खाली उतरायचं आहे, तो तिथं तुम्हाला ट्रॅक दिसेल आपल्या मिनी ट्रेनचा, तर तिथपर्यंत आपल्याला असा उतरायचं आहे। तर चला, तर आमची पब्लिक सगळी झोपेतून उठून आले। तुम्हाला वाटत असेल 9-10 वाजले असतील, नाही गेले, आत्ता वाजलेत 8 वाजलेत सकाळचे। आणि 8 वाजता आमचा प्लॅन आहे तो, म्हणजे रात्रीच ठरवलेला आम्ही का उद्या जायचं आहे 8 वाजता। आणि त्याप्रमाणे आपली पब्लिक उठली सगळी डोळं चोळीत। तर अशा पद्धतीने आपण उतरलेलो आहोत तो चढ ना। आता आपण पोचलो आहोत आपल्या ट्रेनच्या ट्रॅकला। तर या ठिकाणाचं नाव आहे नांगरखिंडी आणि आपला रोड दिसत असेल इथून, हे इधर से। तर आता हा वरचा पूर्ण चढायचा आहे आपला शेवटपर्यंत आणि वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही केवढा चढलो आणि केवढा उतरलो ना, केवढा चढलो। आणि हे बघा अशा मध्ये मध्ये सुंदर असं पाण्याचं झरे आहे, मस्त मजा येणार आहे पाण्यात खेळत भिजत जायला। तर चला, अजून आज आम्हाला झोप नाही उडली वाटतं, उडल। चला सगळ्या तोंड धुवून घ्या, झोप उडवा। तर मंडळी ज्या ठिकाणी आम्ही चढतोय त्या ठिकाणी सुंदर अशा पायऱ्यांची वाट आहे, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा आपला विनोद तो अमर बघ जाले धावरी गेलाय। या पायऱ्या आपल्या सगुना बागवाली माणसं आणि आपला फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या मदतीने ह्या पायऱ्या केलेल्या आहेत। तर मंडळी हे बघा, तर समोर दिसतंय ना डोंगर आपला, तिथून आलेलो आपण, एवढा खाली उतरलो ना तेवढाच आपण वरती चढलेलो आहे। एवढा तो दिसतो ना उतरायला, तेवढाच आपण चढायला आहे। आणि आता आपण वरती पोचलोय सपाटीला, तर तुम्हाला दाखवतो सपाटी आणि सुंदर असा व्ह्यू बघा। पाऊस उघडला आहे तर का ज्या ठिकाणी आपण आलो आहोत त्या ठिकाणचं नाव आहे गारदळ, म्हणजे तो डोंगर आहे त्याला गारदळ बोलतात, त्याचं नाव गारदळ आहे। तर आपण तिथंच आलेलो आहोत आज आणि तिथं गाव पण आहे एक, आणि गारदळ नाव असेल त्या गावाचा बहुतेक। ओके, तर मंडळी तर आपण आता वरची सपाटी आहे तिथं पोचलेलो आहोत। तर ही बघा, ही अशी पूर्ण सपाटी आहे आणि ते तिकडं ढग बघा कसला आला धुका, आणि ह्या इकडं पण मस्त असं सपाटी आहे। आपल्याला डायरेक्ट तो शेवटचा दिसतोय, त्याच्या पण त्या बाजूला जायचं आहे आपल्याला। आणि तिथून जो तुम्हाला नजारा दिसणार आहे नेरळचा, अप्रतिम एकच नंबर। त्यापूर्वी तुम्हाला हे नजारा दाखवतो मी, बघा। भांडण नका करू, हे बघा मंडळी हे नजारा बघा, ओ हो खतरनाक। तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो,
जेव्हा लॉकडाऊन झालेला त्यावेळेस या बघा या सगळी टेंभरणीची झाडं आहेत हा का, त्या टेंभरण्या तुम्हाला माहीतच असतील. तेव्हा आम्ही अख्खा लॉकडाऊन नुसत्या फेऱ्या मारल्या तिकडं, कारण त्यावेळी पिकलेली टेंभरणा आणि ते आहेत एकदम गोड आहेत आणि एवढी मोठमोठाले असते. त्यावेळेस आम्ही अमरदेव विनोद और हमारा विराट कोहली भी आता था नेरल से, खास वो खाने के लिए. बहुत मजा किया था हमने लॉकडाऊन में. हे बघा गाइस, वरच्या बाजूला आहे बेडा म्हणजेच गोठा आणि त्या तिकडं गोठ्यातली गुरं आहेत सगळी. गुपित गोष्ट सांगतो, सगळे कोणीच आंघोळ नाही गेली, सगळी तशीच आल्यात का, कारण मी तर भिजायचाच आहे त्यामुळे कशाला आंघोळ करायची. चला हा हा आलो फिरायला. हा कसली झाड आहे बघा, लाईनीत लावल्या डायरेक्ट. हे बघा इकडं पण मस्त अशी लाईनीत लावल्यात सगळ्या बाजूला. बहुतेक याला मेकू भेटलाय, त्याला आता तुमच्यात काय सांगतात काय माहित, आता मला पण माहित नाही. आमच्या इकडं मेकू सांग, मेकी बोलतात. अभी हमर बोला लेडीज छतरी. और ये देखो ये गाय ये 3 बजे सोए आज रात, उसीलिए वो चुप आहे. मंडळी हवा बघा, हवा खतरनाक हवा सुटली इकडं बघा. गवत बघा गवत. चहापत्ती लावले एवढी हवा. ही आपली लवाळी नेरळची ना, इकडे नेरळ. हे बघा हे काढायला आपलं रानटी केळी मीन्स काला. इकडं शोध मोहीम चालू आहे, इकडं पण आहे सगळीकडे त्याच आहेत. बघायचं कोणता काढण्यासारखा आहे तो. तर आता विनोद चाललेत आपले काढायला, म्हणजे बघायला आहे का नाही. आणि बघूया तुम्हाला दाखवतो तो. आणि आम्ही जास्त कापऱ्याला नाही हो का, आधीच सांगतो तुम्हाला. कॅमेरात असं वाईट दिसल फक्त, पण आम्ही जास्त अशा कापऱ्याला नाही. आम्हाला इधर खून खराब किया. तर मंडळी तर आपण पोचलोय फायनली आपल्या पाहिजे होतं त्याच्या ठिकाणी. हे बघा हे बघा आपले विनोद साहेब कापत आहेत कटाकट. काय हे बघा सगळे इकडे त्याचे. अमर कुठे आहे कर बघा, आपले विनोद काप करताय. कापल बघ ओ पाणी बघा त्याच्यात कसलं आहे, एकदम ओके मध्ये. जोर लगा के हैशा. दाडा आहे का पहिला बाईट. कडू है गाइस, ये काम फंस गया हमारा. अभी जाते हैं नेक्स्ट उस पे. कडू लागला या गाइस, तो काला घालवाय गेला नाही आणि सुरीच टाकली हवेत. आता इथं शोध चालू आहे. काम करने जाते हो कांड हो जाता है. आणि एकच सुरे आणले असती गे गाइस. हे बघा किधरचे कोट पडले बघा भेटले. वा. आणि मग त्या उड्या मारल्या वाया सगळेजण आहेत ज्याच्या उड्या मारल्या, पण भेटले शेवटी लास्ट शेवटला मलाच भेटले. याने हरवले त्याला भेटले. चला आता बघू काढून वाट. हे बघा आपला हे बघ रोड. गाईज पहिलाच प्रयत्न आपला यशस्वी ठरला आहे. तर आता जातो दुसऱ्या इकडं. आणि पाऊस आला ना भयंकर. हे बघा
हवा झाडाची इथं दपलं. प्रोटेक्शन गाइस. काय हवा खतरनाक आहे. तर मंडळी आता दुसऱ्या ठिकाणी चाललाय. शोध मोहीम आपली चालूच आहे. तर आपले शोध मोहीम वाले हे दोघं गाईज. तर आता ते गेलेले काढायला, पण तिथं पण जरा फसवा कार्यक्रम झाला, त्यामुळं थोडा होता तो आणलाय त्याने बघा. तर सगळी इथं अशी निबारच आहेत. कवळी इथं काय नाही इथं. आणि पाऊस आलाय ना आता, भयंकर पाऊस आला आता. हे बघा दिसल तुम्हाला सफेद. आणि त्या पावसासोबत एवढी हवा आले. बघूया, टेस्ट करूया आपण. कडू आहे का कसा आहे. चांगला आहे चांगला आहे. थोडाच भेटला काय भेटलाय थोडा रे. हे बघ खातात थोडा थोडा. काय करायचं आता, भेटला नाही तर काय. थोडाच भेटला. आता दुसरीकडे जाऊ आता शोधायला. आणि पाऊस जाऊ दे. मंडळी तर आता चाललोय दुसऱ्या ठिकाणी. तिथं पण आपल्याला भेटला नाही. आता तर दुसऱ्या ठिकाणी जाऊया. आणि तो आपला बघा पात्रान रोड. यो बघा आपण डायरेक्ट रोडच्या वरती आहोत. आणि एवढी सुंदर वाट, एकच नंबर. सेफ्टी एकदम. बसून घ्या आता मध्ये मध्ये येतो. तर मंडळी तर आता आम्ही वरच्या आळीतून खालच्या आळीला चाललो. वरती काय खाऊ भेटला नाही. आता खालच्या आळीत बघू भेटतो का काय. जंगल किराणा लगेगा लगेगा रे. आणि या खाल्यावर एकदम स्वर्गात नरकात जायला भेटतो तुम्हाला. त्यामुळे खाऊन घ्या. स्वर्गात जायचं असेल तर हा नक्कीच ट्राय करून बघा गाईज. तुम्हाला मी अंडरग्राउंड वॉटर दाखवतोय बघा. भिजव मत रे. हॅलो वा कोण तो ले ये ले. कुठून म्हशीना रस्ता केलाय त्या रस्त्यानं फिरतोय. म्हशीचं फिंगरप्रिंट शोधत फिरतोय. आणि या फुला आहेत याला बोलतात शिरडा ना. शिरडा ना. तू तंगड़े कोरडो. गाइस ये किसने तो करामत की है और हमको अभी तक कुछ सफलता नहीं मिली है. और मैं पूरा भीग गया हूँ. तो पोखला इतना क्यों ताव रहा है. तूने अंघोल करके नहीं आया इसीलिए. अंघोल करके आया है. मैंने ब्रश किया, साबुन से हाथ पाय धो के आया मैं. काले ब्रश किया सीधा उठ के आया. गाइस हम गुमराह हो चुके हैं. आम्हाला वाटला यो शेवटचा आणि शेवटचा टोकतो तिकडे आहे. बाप रे ना. आम्ही इधर घूम गए. अभी रास्ता ढूंढना पड़ेगा. इधर रास्ता इजी है. खाली ऊपर जाएंगे. उधर से सीधा जाने का है. उधर देखो ना केली के पत्ते दिख रहे हैं क्या. नहीं तो उधर ही जाते सीधा. इसको पोकला झोंबे. मला त्या टोकावरून मी नेरळ दाखवतो. एकदम अतिशय सुंदर असं मनमोहक नजारा दाखवतो मी त्याला. गाइस तर तुम्हाला मी आता नेरळाचा नजारा दाखवतोय.
लाईनीत असं गवत लावलंय. सो गाइस, तुम्हाला उल्हास नदीला पूर आलाय दाखवतो हा का. फुल झूम करतो. हे बघा अख्खी नदी भरले. गाइस तुम्ही व्ह्यू बघा इकडचा किती सुंदर आहे. आणि त्या सुंदर अशा व्ह्यू मध्ये आम्ही मनसोक्त फिरतोय. एकदम चिकू 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 फू. तर आपण आपल्या होमटाऊन नजारामध्ये आहे. तो आपला दिसतोय तो आपला पाली डॅम आहे. हा आपला इथं एवढा मोठा दिसतोय तो माणगाव आहे. तो आपला कर्जत नेरळ हायवे. आणि ती ट्रेन बघा त्याच्या बाजूलाच ट्रेन आहे. आणि ती नदी बघा, ती नदी ती कर्जतवरनं येते. ही नदी पेज नदी इथं मिळते. इथं आले तरी इथं डिग्निटी आहे. आणि इथं आपला हायवे इथं नेरळला जातोय तो हायवे. हे बघा हे आपल्या होम टाउन मध्ये एवढा दिसतोय. इसको क्या बोलते? टोल बोलते टोल. इसका यूज किया होता है. इसको हम मुट्ठे पकड़ने को हम इसको यूज करते हैं. हम बहुत बड़े तूफान में फंस चुके हैं गाइस. बहुत आंधी तूफान चल रहा है और हमारी उधर एक्सप्रेस भी मिस हो गई है उधर. गाइस तो हम इधर खो चुके हैं. अभी हम कंपास का सहारा लेके हम उधर पश्चिम की तरफ जाना है हमें. हाँ. अभी नदी भी वहाँ से जा रही है. उसको तैरना पड़ेगा, पार करना पड़ेगा. बहुत कष्ट है लोग, बहुत. इतना हम कैसे झेल पाएंगे. बहुत तूफान चल रहे हैं, हवा बिवा. इधर हमारे आमर का छाता टूटा है, उसने बंद करके रखा है. दिखाओ रे, ये देखो ये देखो गाइस, इतनी हवा है. बहुत तूफान चल रहा है. भिजलो रे, भी आ रहा है. और हम यहाँ पे पानी थंड है ना. जहाँ सरी माझे मडके भरी सराडी धावून मडके गेले वाहून. आता भरले, आता उघड. समझ नहीं आ रहा क्या कर रहे. ऐसा तूफान आ रहा है ना, समझ नहीं पा रहे. अब तरह से फंस चुके, बहुत बुरी तरीके से फंस गए. हम यहाँ से उठ भी नहीं सकते गाइस. हमारी देखो, हमारी छाता इंजन की तरफ फटफट कर रही है गाइस. ये हमारे बुलेट है, बुलेट. हवा बहुत है लेकिन अभी बारिश रुक चुकी है तो हम अभी घर जा रहे हैं. चलो चलो नाला निकल दे गाइस. हमको इधर आधा घंटा हो गया हम बैठ के रहते क्योंकि बहुत हवा थी और बारिश भी बहुत थी. अभी बारिश रुका है और हवा चल रही है. तिकडे पाऊस तसा चालूच आहे आणि पाणी डोक्याला एकदम खतरनाक लागतंय. एवढी त्या शिस्त शाळेत पण असं पाळली आहे बघ.
आपण ब्लॉग इथंच एंड करू. आणि ज्याच्यासाठी आज आपण आलेलो ब्लॉगला म्हणजे रानटी केळी काला बोलतात त्याला, तो आम्हाला भेटली 2-3 भेटली, काढली पण सगळी कडू होती त्यामुळं कायच घेतला नाही आम्ही. आणि बाकीची एन्जॉयमेंट तर आम्ही केलीच. तर आय होप तुम्ही पण आपली एन्जॉयमेंट थोडीफार मजा मस्ती तर झाली, पण इकडचा व्ह्यू बघून तुम्हाला एकदम भारी वाटला असेल तर नक्कीच हा ब्लॉग मी एन्जॉयमेंट केला असतात तर नक्कीच आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. ओके एकच बंदा बोलला रहने दो. बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.